रामकृष्ण हरी बावली. जय जय रामकृष्ण हरी बावली. आज संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊया. हा जो अभंग आहे हा अतिशय सुंदर आणि तात्विक असा अभंग आहे. महाराज या अभंगामध्ये अद्वैत त्याचप्रमाणे समाजामध्ये असलेला भेदाभेद यावर अत्यंत मार्मिकपणे टीका करतात, भाष्य करतात. पाहूया अभंग महाराजांचा काय आहे तो. गंगा देखे विटाळ तेजी रांजणी ही जळ अल्प महदान वे बरी विटाळ तो भेद करी काय खंडिली भूमिका वर्णा पायरिका लोका तुका म्हणे आगी विन बीज वेगळे तो भिन्न. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात गंगा न देखे विटाळ तेच रांजणी ही जळ. गंगा नदी पवित्र मानली जाते आणि अशी पवित्र मानल्या गेलेली गंगा नदी गंगेवर येणारा मग तो पापी आहे की पुण्यवान आहे, शुद्ध आहे का अशुद्ध आहे, काहीही पाहत नाही. प्रत्येकाला तिचं जे पाणी आहे निर्मळ असं जल आहे त्या पाण्यानं ढाऊ घालते, त्या पाण्यानं त्याची तहान भागवते. अजिबात भेदाभेद करत नाही. गुन्हेगार असला तरी तिला सारखाच आणि एकदम सज्जन असला सच्चरित्र असला तरी गंगेला तो सारखाच. गंगेजवळ कोणताही भेदभाव नाही, विटाळ नाही, शुद्ध अशुद्ध ती पाहत नाही, सर्वांना सारखं पाहते. आणि तेच गंगेचं पाणी कुठे असते? रांजणामध्ये असते. मग गंगेचं तेच पाणी जर रांजणामध्ये असेल तर ते अशुद्ध होईल का? ते सुद्धा अशुद्ध होणार नाही. गंगा सर्वांना सामावून घेते, पवित्र राहते. तसं रांजणामधल्या पाण्यानं जर आंघोळ केली तर ते सुद्धा गंगेचं पाणी जसं तुमच्यावरून तुमच्या शरीरामधली घाण धुवून काढते त्याचप्रमाणे रांजणामधलं पाणी सुद्धा धुवून काढेल. त्याचप्रमाणे गंगेच्या पाण्यानं तहान भागते. गंगेचंच पाणी रांजणामध्ये असेल तर त्या पाण्यानं सुद्धा आपली तहान भागेल, शरीराची गरज भागेल. त्यामध्ये भिन्नता नाही, त्याला सुद्धा विटाळ होणार नाही, ते सुद्धा अशुद्ध होणार नाही. ते कसं काय अशुद्ध होईल असं परखड मत संत तुकाराम महाराज या ठिकाणी मानतात. आणि पुढे महाराज म्हणतात की गंगा नदी भेदभाव न करता सर्वांना सारखं पावन करते. मग तो पशु जरी असला तरी सुद्धा तो त्या ठिकाणी येऊन त्याची ताण भागवू शकतो, ताण भागवतो. पवित्र अपवित्र अजिबात ती पाहत नाही. त्याचप्रमाणे ईश्वरी चैतन्य किंवा निसर्ग, गंगा हा निसर्ग, गंगेचं जल निसर्ग. तेव्हा ईश्वरी चैतन्य किंवा निसर्ग कोणामध्येही भेद करत नाही, सर्वांना समान वागणूक ते देत असतात, समान वागणूक देतात. गंगेचं पाणी हे गंगेमध्ये वाहतं पाणी असलं काय किंवा रांजणामध्ये असलं काय, मूळ तत्व भिन्न आहे का? मूळ तत्व भिन्न नाही. मूळ तत्व एकच आहे, एकच आहे. दोन्हीमध्ये पाणीचं आहे आणि ती गंगेचंच पाणी आहे, एकच पाणी आहे. नद्यांच्या पाण्यामध्ये फरक असू शकतो, कारण त्या नद्या ज्या मार्गामधून वाहतात, ज्या भूभागामधून वाहतात, त्या भूभाग जो आहे त्यातली जमीन जी आहे त्या जमिनीमधले क्षार त्यामध्ये मिसळत जातात त्या पाण्यामध्ये आणि पाण्याचे गुणधर्म नदी परत्वे भाग परत्वे बदलत जातात. तेव्हा तो भाग वेगळा. परंतु गंगेचंच पाणी जर रांजणामध्ये असेल तर त्याचं काही बिघडणार आहे का? ते अशुद्ध होईल का? नाही होणार. जे निसर्ग जो आहे हा भेदाभेद अजिबात मानत नाही. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अल्प महदा नवे सरी विटाळतो भेद धरी. महाराज म्हणतात अल्प म्हणजे लहान किंवा कनिष्ठ,
आणि मध म्हणजे मोठं किंवा श्रेष्ठ, यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही. कारण भेद हा मानवी मनामध्ये असतो. भेद कुठे असतो? मानवी मनामध्ये असतो. निसर्गामध्ये भेद नाही. निसर्गामध्ये सर्व सारखे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, संत तुकाराम महाराजांनीच म्हटलेलं आहे. पुढे हे सुद्धा म्हणतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्व जग विष्णुमय आहे आणि हाच वैष्णवाचा धर्म आहे. भेदाभेद जो आहे तो अमंगळ आहे. कोणाला श्रेष्ठ समजलं, कोणाला कनिष्ठ समजलं, हे चुकीचं आहे. सर्वांच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्याचा वास आहे आणि हेच खरं मर्म आहे. कशाचं? सर्वेश्वराच्या पूजनाचं मर्म आहे. संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, तो अभंग सुद्धा यापूर्वी आपण पाहिलेला आहे. जोपर्यंत मनात विटाळ असतो ना माऊली, तोपर्यंत मनात हे अमंगळ विचार सुरू असतात. तोपर्यंतच माणूस अशा श्रेष्ठ कनिष्ठच्या भिंती उभ्या करत असतो. उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ हा भेद मानवी संकुचित बुद्धीमुळे निर्माण होतो. शुद्ध आत्म्याला असा विटाळ कधीच शिवत नाही, कधीच शिवत नाही. तिसऱ्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात पाहूया. काय खंडिली भूमिका वर्ण पायनिका लोका. ही जी जमीन आहे, पृथ्वी आहे, ही वर्णानुसार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4 वर्ण मानले गेले होते. या वर्णानुसार किंवा जाती धर्मानुसार या भूमीला, भूमातेला असे काही भाग दिलेले आहेत का, की या भागात शूद्र, हा भाग असा असेल, असे निसर्गानं काही भाग केलेले आहेत का वेगवेगळे धर्मानुसार किंवा जातीनुसार? नाही. आणि तसं असतं. हे धर्म, जाती, वर्ण जर समजा नैसर्गिक असते, ईश्वर निर्मित असते, तर काय झालं असतं? जन्माला आला, त्याच्या पाठीवर किंवा कुठेतरी शिक्का असता असा, की हा या वर्णाचा आहे, हा या जातीचा आहे. असं आहे का? असं कुठेच दिसणार नाही. रक्ताचे 4 गट आहेत, 4ही वर्णामध्ये 4 गट आहेतच. ए बी आणि ओ. पॉझिटिव्ह निगेटिव्ह फॅक्टर आणि आरएस फॅक्टर ते 4ही वर्णामध्ये आहेतच. सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये. असं नाही की याचा ह्या या वर्णाचा आहे म्हणून याचा रक्तगट हाच आहे, असं आहे का? नाही. हे सर्व समान आहे. मूलभूत अवयव आहेत, त्याची रचना समान आहे. म्हणजे निसर्ग निर्मित आहे का? नाही. हे मानवानं त्याच्या डोक्याला काहीतरी हे केलेलं आहे. काही लोकांनी स्वार्थानं केलं असेल, काही लोकांनी विशिष्ट सोय म्हणून केलं असेल. जे काय असेल ते त्यामध्ये आपण पडणार नाही. परंतु जो पवित्र आत्मा आहे तो मात्र हा भेदाभेद कधीच मानत नाही. कारण निसर्गाने भेदाभेद मानलेला नाही. जमीन जी आहे, ही जमीन, भूमाता, ही जे काही भाग झालेले नाहीत किंवा वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या पायऱ्या त्यावर निर्माण झालेल्या नाहीत, निसर्ग निर्मित नाहीत. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे आगिविन बीज वेगळे ते भिन्न. जेव्हा एखाद्याला आत्मज्ञानाचा अग्नी किंवा प्रकाश मिळतो, प्रकाश प्राप्त होतो, तेव्हा सर्व भेद वितळून जातात. सर्व भेद वितळून जातात. बीजरूपी आत्मा ज्ञानरूपी प्रकाशानं जेव्हा उजळून निघतो, तेव्हा भेदाभेद नष्ट होतात. ही सर्वात वरची अवस्था, जी प्राप्त करण्यासाठी भक्त प्रयत्न करत असतो. क्वचितच एखाद्याला ती प्राप्त होत असते. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा, सावतावाडी, गोरोबा काका, हे सर्व संत मंडळी यांना ती अवस्था प्राप्त झालेली आपल्याला दिसून येईल.
त्यांनी कशातही भेदभाव केला नाही. संत एकनाथ महाराज पशु सुद्धा त्यांनी वेगळे समजले नाही. सर्व सारखे, भेदाभेद अजिबात त्यांच्याकडे नव्हता. तान भूक सर्वांना असते हे त्यांना मान्य होतं. आणि म्हणून त्यांनी दूरवरून आणलेलं गंगेचं पाणी तहानेनं व्याकुळ झालेल्या गाढवाला पाजण्याची कथा आपण नेहमी ऐकत असतो. असे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज या सर्वांना ही दृष्टी होती. महात्मा फुले यांना सुद्धा ही दृष्टी होती. सावित्रीबाईंजवळ ही दृष्टी होती. तेव्हा हे थोर महात्मे आहेत, आत्मे आहेत, विभूती आहेत. त्यांना ज्ञानाचा प्रकाश मिळालेला होता आणि त्यामुळे मग त्यांचा आत्मा जो आहे या आत्मज्ञानानं उजळून निघाला होता. आणि त्यांना हे समजलेलं होतं की मूळ चैतन्य जे बीज आहे ते वरवर पाहता जरी भिन्न दिसत असलं तरी अंततः एकच आहे, भिन्न नाही. एकच आहे. वरवर पाहिलं तर वेगळं दिसते, परंतु शेवटी ते एकच आहे. भेद नाहीच. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सामाजिक समतेचा संदेश दिलेला आहे. सामाजिक समता. त्या काळामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणावर भेदाभेद पाहिला जात होता संत तुकाराम महाराजांच्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये महाराजांनी हा संदेश दिलेला आहे. हा संदेश देण्यासाठी सुद्धा खूप मोठं धैर्य त्या काळामध्ये लागायचं. आणि यामुळेच संत तुकाराम महाराजांना अगदी जीवनभर त्रास झालेला आहे. कारण ते प्रवाहाच्या विरुद्ध वाहत होते. जे सत्य आहे त्याची बाजू घेत होते. निसर्गाकडे भेद नाही, मग मानव कसा काय भेद करू शकतो हे ते ठटकवून सांगत होते. कोणी श्रेष्ठ नाही, कोणीच कनिष्ठ नाही, सर्व एका लेवलला आहेत हे ते सांगत होते. सर्वांना पुरातन वाङ्मय अभ्यासण्याचा अधिकार आहे. वेद अभ्यासण्याचा अधिकार आहे. हे ज्ञानोबा माऊलींनी संस्कृतामधली गीता प्राकृतामध्ये आणली आणि सर्वांसाठी ज्ञानाचं भांडार खुलं केलं. तसं संत तुकाराम महाराजांनी हे कार्य केलं. संत तुकोबारायांनी जागृती केली आपल्या परखड अशा कीर्तनांमधून, भजनांमधून. आणि संत तुकाराम महाराज अभंग करत म्हणजे काय करत तर ते लेखणी वगैरे घेऊन बसायचे नाही. जशी परिस्थिती असेल तसं त्यांना काव्य सुचायचं, अभंग सुचायचे आणि उत्स्फूर्तपणे ते म्हणायला लागायचे. कीर्तनामध्ये सुद्धा अनेक अभंग तुकाराम महाराजांनी हे असेच निर्माण केले. ते म्हटले, त्यांच्या मुखामधून ते प्रसवले म्हणू आपण. एक प्रकारे देवच त्यांच्या मुखामधून बोलत होता. असं संत तुकाराम महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात, ही माझी वाणी नव्हे, करता करविता भगवंत. तेव्हा शीघ्र कवी तर होतेच, परंतु त्या काळामध्ये ज्या अनिष्ट प्रथा होत्या त्या सर्वांवर तुकाराम महाराजांनी कोरडे ओढलेले आहेत, प्रहार केलेले आहेत. आणि या अभंगामध्ये महाराजांनी गंगेचं पाणी, त्यानंतर जमीन ही उदाहरणं देऊन आपल्याला पटवून दिलेलं आहे की निसर्गाकडे भेद नाही, आपण सुद्धा भेद करायला नको. सामाजिक समतेचा संदेश महाराज या अभंगामधून देतात. निसर्ग, गंगा, पृथ्वी जसा भेद करत नाहीत तसंच आपण सुद्धा भेद करू नये. मानवामध्ये भेद करू नये. सर्वांमध्ये एकच आत्मतत्व वास करत असते हे संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात. तेव्हा असा अतिशय सुंदर असा अभंग आहे माऊली. माझ्याकडून सांगत असताना काही जर चुका झाल्या असतील तर मला मोठ्या मनानं माफ कराल आणि कमेंट बॉक्समध्ये मला तशा सूचना कराल अशी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही सुद्धा विनंती करतो. परत एकदा हा अभंग ऐकूया. गंगा देखे विटाळ तेची राजली ही जळ,
अल्पमहदा नव्हे सरी विटाळतो भेद धरी. काय खंडली भूमिका वर्णा पाये का लोका. तुका म्हणे आगीविन बीज वेगळे ते भिन्न. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.